भूषण सावे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले भूषण सावे हे उद्योजक आहेत। आपण वसई सहकारी बँकेचे संचालक देखील आहात। आपण या परिसरात अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असता। त्याचवेळी पालघर तालुक्यात ऊसाची शेती देखील आपण करता। आपण या निवांत हा अतिशय आधुनिक आणि निसर्ग सुंदर पर्यटन प्रकल्प उभारलाय। हजारो पर्यटक कुटुंब समुद्रकिनारी उभारलेल्या आपल्या प्रकल्पस्थळी राहायला येतात। त्या ठिकाणी लग्न, संमेलन, अनेक मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात। आता तर आपण चक्क समुद्रकिनारी एक थीम पार्क उभा करत आहात। या तालुक्यातील अनेक तरुणांना उद्योग व रोजगार निर्माण करण्यासाठी आपण मदत करत असता। आपलं काम हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। म्हणूनच कोकण आयडॉल पुरस्कार देऊन ग्लोबल कोकणच्या वतीनं आपला आम्ही सन्मान करीत आहोत। सर, कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे, या क्लबची नेमकी ध्येय धोरण काय, नेमकी उद्देश काय सांगा? कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्त्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन। जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 1 ते 10 अमिताभ बच्चन आणि मग 11 पासून बाकीच्यांचे नंबर सुरू होतात। कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये 1 ते 10 पर्यटन आणि मग बाकीचे विषय, इतकं पर्यटनाला महत्त्व आहे। आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे, आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत। पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे, जेवणे, निसर्ग, समुद्र, सह्याद्री, धबधबे असं नाही आहे। हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे, ते कोकणात आहे, पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत। या देशाला ज्यांनी स्वराज्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेला आहे। कोकणाला परशुराम भूमी आहे, म्हणजे 10,000 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे। कोकणातल्या गावागावांमध्ये या लोककला, ही संस्कृती, ही समृद्ध जगण्याची पद्धत, कोकणातली मंदिरं, कोकणातल्या पुरातन वास्तू, त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, ग्रामीण पर्यटन, कल्चरल टुरिझम, फोक टुरिझम, नेचर टुरिझम, बर्ड वॉचिंग, ॲडव्हेंचर टुरिझम, ऐतिहासिक पर्यटन, प्रेरणादायी पर्यटन, असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील। त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स, चांगले रिसॉर्ट, 5 स्टार्स, 4 स्टार्स, त्याच्याबरोबर चांगले होमस्टे, चांगले ॲग्रो टुरिझमची सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स, अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत। आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती, कोकणातला निसर्ग, कोकणातला सह्याद्री, कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ, हे सगळं जगासमोर शोकेस करणारं वेगवेगळ्या थीम पार्क्स करायच्या आहेत। आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत। माझा असा विश्वास आहे की 1 लाख कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटन, फुकेत सारखं अर्ध्या मालवण एवढं फुकेत, याची 25,000 कोटीची इकॉनॉमी आहे। गुगलवर जाऊन चेक करा। जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा। मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे, देवगड तेवढंच सुंदर आहे, दापोली, गुहागर, श्रीवर्धन, अलिबाग, डहाणू, केळवा, माहीम, एक कोकणातला तालुका, एक गाव, आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे। यात हजारो उद्योजक निर्माण करणे, या उद्योजकांची सांगड घालणे, या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत, पण कोकणचे, ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं, या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था, त्यांचं एक्सपोजर, त्यांना जगभर फिरवून आणणं, या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे।